आपणास व आपल्या परिवारास नाताळनिमित्त ख्रिसमसच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मी आपल्याला एक चित्र माझ्या स्क्रीनवर दाखवणार आहे। एक भव्य अशी रॅली। ख्रिसमस जर सण म्हटला तर सर्व धर्म समभाव असा आपला भारत देश, त्या देशामध्ये बऱ्याच धर्मात जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि ह्या रॅलीचं जी मुख्य भूमिका आहे ते आपण जाणून घेणार। माझ्याबरोबर बोलायला उपस्थित आहे ज्यांच्यामुळे हे सगळं काही साकार झालं आहे। रसिक रंजन नाट्य मंदिर सर, आपली ही जी रॅली आहे ही आपण कधीपासून काढता, ही खूप वर्ष असतात आणि काय म्हणजे ह्या रॅलीचं एक निर्देश आहे? रसिक रंजन नाट्य मंडळ हे आमचं मंडळ आहे आणि 2004 पासून आम्ही हे कार्य करतो आणि ही रॅली जी आहे ती आता 2004 म्हणजे 19 वर्ष आम्ही ही रॅली काढतोय। क्रिसमस कार्निवल असं हे आम्ही याचं नाव दिलेलं आहे आणि क्रिसमस रसिक रंजन नाट्य मंडळ क्रिसमस कार्निवल 2023 हे आता आम्ही आयोजित केलेलं आहे। तुम्ही आता बघितलंच असेल की ही रॅली जी गेलेली आहे ती जवळजवळ 150 ते 200 लहान मुलं असतात आणि तेवढेच मोठीही माणसं असतात आणि बघायला सुद्धा जवळजवळ 5 ते 6 हजार माणसं असं बघतात। सर, आपण जर वसईचा इतिहास म्हणतात तर पोर्तुगीज जे त्यावेळेस आले त्या वर्षापासून हे जे बांधव आहेत तिथे राहतात आणि हरित वसई म्हणून एक आपल्या वसईची ओळख आहे। बरोबर, आपण ह्या विषयाकडे कशा प्रकारे बघता? बरोबर, पहिलं म्हणजे तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे की पोर्तुगीज इथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांचीच जी छाप आहे ती अजूनपर्यंत ते राहिलेली आहे आणि आपलं येशू ख्रिस्ताने जो संदेश दिलेला आहे त्या संदेशाप्रमाणे आणि तसं बघितलं तर वसईमध्ये सगळ्या जाती धर्माच्या आहेत, पण सर्व जाती धर्मभाव आम्ही एकत्र जपलेला आहे आणि त्याच्यातच ही आम्ही रॅली काढत असतो। त्याच्यामध्ये सगळ्या धर्माच्या आहेत, पण शांतीने एकोपाने सगळे आम्ही सण साजरा करतो आणि त्याप्रमाणेच ही रॅलीसुद्धा आम्ही साजरा करत आहोत। धन्यवाद सर। हे आहेत आपण आता फादरांशी बोलणार आहे। सर, आपण एक सुंदर असा कार्यक्रम आहे। ईश्वराने कुठेतरी सगळ्यांना समान केलं, कुठेतरी देशात छलविचित्र असे प्रकार घडत आहेत। आपण हा एक लोकांना संदेश आहे ज्याने शांती असाच्या राहण्यासाठी त्या लोकांना मार्गदर्शन द्या। ख्रिस्ताच्या नावानं आम्ही हे नाताळ साजरा करतो, ख्रिस्त जयंती म्हणतो आणि म्हणूनच नाताळ। आणि ख्रिस्त जयंती म्हणजे काय? ख्रिस्त परमेश्वर असून लोकांच्या प्रेमापोटी पृथ्वीतलावर आला आणि मरिया आणि योसेफ यांच्याद्वारे आला आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला तेच प्रेम पसरवायचं आहे। दुसरा ह्या रॅलीचा संदेश असा आहे की मुख्यत्वे आपण आता निसर्गाची हानी करतोय आणि खरं तर निसर्गाची हानी केलं तर आपण टिकून राहणार नाही। म्हणजे ह्यासाठी ह्या प्राणीमात्रांना सुद्धा नोआ म्हणजे बायबलच्या जुन्या करारामध्ये नोआने जे जपलेलं आहे सर्व प्राणीमात्र तेच आम्ही पुन्हा एकदा उद्धृत करतोय किंवा जाहीर करतो किंवा साकारतोय आणि त्याच्याद्वारे हे ख्रिसमसचा संदेश पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे जात आहे। आणि सध्या जगामध्ये जे चाललेलं आहे, आमचे पोप सर्वोच्च धर्मगुरू म्हटलं तरी चालेल, पण कॅथलिक पंथाचे सर्वोच्च परमगुरू आम्ही म्हणतोय, तर त्या परमगुरू स्वामींचा एकच सल्ला आहे की शांतीने सर्व काही सुटेल। आणि म्हणून आपल्याला जे इस्रायलमध्ये किंवा इथं जगभर सर्वत्र जे हल्ले चालले आहेत किंवा शांती नाही आहे, शांती नाहीशी करण्याचं विघातक प्रकार चाललेले आहेत, ते थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न आमच्या एका रॅलीने होणार नाही, परंतु आमचा प्रयत्न कुठेतरी ट्रिगर होईल आणि कुठेतरी चांगलं होऊ शकेल ह्या दृष्टिकोनातून ही रॅली आयोजित केली। हे होते धर्मगुरू फादर स्टीफन सर। आपण रॅलीबद्दल विशेष माहिती आपल्याला मिळालीच असेल। ही रॅली आपल्या जुन्ना माणिकपूरपासून आपल्या जी काही ठराविक गावं आहेत त्या गावाला पलीकडे जाऊन ही एक 2 तासाची रॅली आहे आणि या रॅलीमध्ये आपली वसईची संस्कृती कशी टिकेल आणि कशी राहील याकडे म्हणून एक वेशभूषा ही दर्शवण्यात आलेली आहे। कॅप्टन महाराष्ट्राकरिता निलेश, वसई।